बीडमधील संतोष देशमुख हत्याकांड मधील आज पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आला आणि हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट खूप धक्कादायक आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट अनुसार संतोष देशमुख यांच्या अंगावर 56 वळ आहेत आणि 1.5 लिटर पेक्षा जास्त रक्त त्यांच्या शरीरामध्ये साकळलं. रक्तस्त्राव असा खूप जास्त प्रमाणात झाला. शरीरातील प्रत्येक भागावर ह्या लोकांनी मारलेलं आहे. हे मनुष्य नाही तर हे हैवान आहेत. अशा प्रकारे यांनी मारहाण केलेली आहे आणि हे जे 7 नराधम होते हे कोणत्या तर अंमली पदार्थाच्या सेवनाखालीच होते. त्यामुळे आपण काय करतोय आणि किती वेळ कुणाला मारतोय याचंही त्यांना भान राहिलं नाही, असंही या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरनं दिसत आहे. 1 ते 1.5 तास या लोकांनी कंटिन्यू मारहाण केली आहे संतोष देशमुख यांना. त्या बिचाऱ्याचा जीव काय म्हणत असेल, मी काय केलं, एवढं का मारत आहेत हे. परंतु या नराधमांनी क्रूरतेच्या पूर्ण सीमा ओलांडल्या आणि छातीवरही उड्या मारून मारलं. जसं WWE मध्ये केलं जातं तसं मारहाण केली शरीराच्या प्रत्येक भागांवर. आणि यांना काय बनायचं, ही 7 लोक मिळून एका माणसाला मारत आहेत गाठून. अनेकांना धक्का बसला की मनुष्य एवढा क्रूर कसा होऊ शकतो. किती मोठं शत्रुत्व असेल तर लोक फक्त एक गोळी मारतात किंवा चाकू किंवा सुरा घुसवून एखाद्याची हत्या करतात. महाराष्ट्राची मान शर्मेनी लाजवेल अशी ही घटना आहे. बिहारमध्ये पण खूप घटना झाली, पण एवढी वाईट व एवढी दुर्दैवी घटना कधीच झाली नसेल.